नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव दीपक रॉक्स. तर आज आपण आलो होतो जगभरातील चर्चेचा विषय असलेलं प्रयागराज महाकुंभ मेळ्याला. तर बघू शकता पाठीमागं तुम्ही गर्दा. तर आपण सध्या थांबून आहे त्रिवेणी संगम घाटावर. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू पहा आणि संपूर्ण आपण प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये काय काय पाहायला भेटतं हे जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता मित्रांनो, हे संगम मार्ग म्हणजे इथून जायचे संगम घाटला, जे कमीत कमी 15 किलोमीटर सांगितले आणि एकही वाहन नाही. तर सर्वांना इथून चालतच जावं लागेल. हे बंदी आहे गाड्यांसाठी फक्त तिकडून, बाकी वाहनाला बंदी आहे. फोर व्हीलर कोणती चालू देत नाही त्या रोडवर. सकाळचे 11 वाजलेत. मोनी अमावस्येची स्नान आहे उद्या 29 जानेवारीला. त्याच्यामुळे आज तुफान अशी गर्दी आहे, जगभरातून लोक आलेले. तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. बघूयात आपल्याला पुढे अजून काय काय पाहायला मिळतं ते. तर हे बघू शकतात मित्रांनो, संगम घाटापर्यंत जाण्यासाठी काही ऑटोची सुविधा केली आहे. ही फक्त वयोवृद्ध जे असतात, समजा ज्यांना चालणं होत नाही त्यांच्यासाठीच आहे. त्याच्यामध्ये फक्त सामान आणि ज्यांना चालणं होत नाही अशा लोकांसाठी ऑटोची सुविधा आहे. बाकी इतर तरुणांना याची सुविधा नाही भेटणार. हे मस्त केले प्रशासनाने. फुल अशा ऑटोची संख्या. आपण रिक्षा केलेली आहे जाण्यासाठी. पर पर्सन 200 रुपये संगम पर्यंत ही रिक्षा आहे. चला तर मग जाऊयात रिक्षामध्ये. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता मित्रांनो, रेल्वे स्टेशनवरनं उतरल्यानंतर आपल्याला त्रिवेणी संगम घाटाला जाण्यासाठी संगम मार्ग निवडावा लागतो, जो की 8 ते 10 किलोमीटरचा आहे. आणि तो संपूर्ण प्रवास पैदल करावा लागतो, कारण कुठल्याही प्रकारचं वाहन इथे तुम्हाला अवेलेबल नाही. तर आता दुपारचे 2 वाजलेले आणि बघू शकतात वेगवेगळे आगोरी बाबा वगैरे आपल्याला पाहायला भेटते इथं. तर हा त्रिवेणी संगम घाट मार्ग आहे, जिथं असे वेगवेगळे आपल्याला अघोरी बाबा, नागा साधू पाहायला भेटतील. त्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघूयात आपल्याला पुढे काय काय पाहायला भेटतं ते. तर बघू शकता मित्रांनो, त्रिवेणी संगम घाट इथून कसा दिसतंय ते. पण तिथपर्यंत पोहोचायला कमीत कमी अजून अर्धा ते 1 तास लागेल आपल्याला. तर यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल की ज्या लोकांची चलायची कॅपॅसिटी हे 8 ते 10 किलोमीटर आहे, तर अशाच लोकांनी प्रयागराजला यावे, अन्यथा बाकी कोणी येऊ नये. कारण ज्यांच्याने चलणं होत नाही त्यांनी चुकून पण प्रयागराजला येऊ नये, कारण इथं कुठल्याही ऑटोची वगैरे सुविधा नाही. कारण एवढी पब्लिक आहे. आज 28 जानेवारी, उद्या आहे मोनी अमावस्या. तर 8 ते 10 करोड लोक त्रिवेणी संगम घाटवर आंघोळ करणार आहेत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघूयात अजून पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते. बघू शकतात मित्रांनो, प्रयागराजचा व्ह्यू, त्रिवेणी संगम घाट एक नंबर दिसायला. नाईटचा व्ह्यू तर एकदम भारी असेल. ब्लॉग संपूर्ण बघा, ज्यात आपण नाईटचा पण व्ह्यू टाकणार आहे, नाईटला कसं दिसते प्रयागराज. तर 5 किलोमीटर चालणं झाल्यानंतर आपण पोहोचलो प्रवेशद्वार प्राचीन श्री वेणी माधव मंदिर, दारागंज प्रयागराज येथे. त्यासाठी आपल्याला 5 किलोमीटरचा प्रवास करावा लागलेला आहे. तर फायनली मित्रांनो,
आपण 4 ते 5 तास चालल्यानंतर आलो त्रिवेणी संगम घाटावर, जिथे लाखोंची गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, तुफान गर्दी आहे, तुफान. त्रिवेणी संगम घाट 4 तासाच्या पैदल प्रवासानंतर आपल्याला त्रिवेणी संगम घाटावर पोहोचलेलो आहोत आपण. इथे लाखोंची संख्या आहे, बघू शकतात जनसमुदाय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, पुढे बघूयात अजून काय काय पाहायला भेटतं आपल्याला. पोलीस यंत्रणा तुम्ही बघू शकतात, काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सुद्धा आहे इथं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. प्रयागराज रेल्वे स्टेशन, जिथे आपण एक इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल झालेली बघितली होती. आय थिंक ते 15 दिवसाखालची होती, ज्या दिवशी मकर संक्रांत होती. तुफान अशी गर्दी होती या रोडवर. रील्स प्रचंड अशी इंस्टाग्रामवर व्हायरल झाली होती. तर आज हे रेल्वे स्टेशन बंद ठेवलेले त्यांनी 3 दिवस अमावस्येमुळे. तर फायनली मित्रांनो, 5 तासाच्या पैदल प्रवासानंतर आपण फायनल झालो त्रिवेणी संगम घाट. तर बघू शकता ब्रिजवर तुम्ही गर्दा. हा त्रिवेणी संगम घाट, ज्याची सर्वांना उत्सुकता होती. प्रयागराज, चलो प्रयागराज. तर अतिशय सुंदर. तर फायनली त्रिवेणी संगम घाटावर आपण पोहोचलो. 5 तास पैदल प्रवास करावा लागला, त्यानंतर आपण पोहोचलो त्रिवेणी संगम घाटावर. तर बघू शकता तुम्ही लोकसंख्या इथे तुफान असा गर्द आहे, तुफान. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आहे. तर बघू शकतात मित्रांनो, मुंग्यासारखे लोक दिसत. फायनली आपण आलो त्रिवेणी संगम घाटावर. हे जे आपण व्हिडिओ मध्ये बघतो, ज्याला काही दिवसाखाली जाळ लागली होती, अग्नितांडव. तर आता आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. काही बाबा तुम्ही बघू शकतात, वेगवेगळे बाबा तुम्हाला इथं पाहायला भेटतील घाटामध्ये. एकशे एक डेंजर बाबा बघायला भेटतील येतात आपल्याला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. वेगवेगळे साधू संत, अघोरी बाबा, नागा साधू सॉरी चुकलं. त्रिवेणी संगम घाट प्रयागराज. तर बघू शकतात मित्रांनो, आपण आलो होतो त्रिवेणी संगम घाट प्रयागराज इथे. 4 ते 5 तासाचा पायी प्रवास करून आपण आलो होतो त्रिवेणी संगम घाट. बघू शकता तिथे त्रिवेणी संगम घाटाला गर्दा. पेंट राहून टाकून बरेच जण आपापल्या राहण्याचा बंदोबस्त करत आहेत. हा पूर्ण व्ह्यू. त्रिवेणी संगम घाट अजून खूप पुढे आहे तिकडे. तिथपर्यंत जायला आपल्याला अजून
अर्धा तास चालावं लागेल. बघू शकतात छोटे छोटे ब्रिज आहेत. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने टाकून जाण्याचा प्रयत्न केलाय. तर संध्याकाळी असंच इथंच राहावं लागणार आहे आपल्याला पण, जर जागा भेटली नाही तर. सगळेजण इथंच आपलं वास्तव वेगवेगळे बाबा आपल्याला पुढे चालून पाहायला भेटतील. तरी बघू शकता तुम्ही रेती एकदम अशी ममो अलगद पायमध्ये चालेत. समुद्रावर जशी रेती असते एकदम वाळवंटामध्ये कशी राहते तशी रेती दिसली. तरी बघू शकतात नदीच्या काठावर जनतेचे राहण्याचे जेवण वगैरे आपलं आपण मस्तपैकी बनवतो. लाखोंचा जनसमुदाय आहे सध्या त्रिवेणी संगम घाटावर. बघू शकतात तुम्ही. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघत आपल्याला अजून काय काय पाहायला भेटतं. जे फेमस असे बाबा झालेले आहेत, ज्यांच्या रील्स व्हायरल झालेत, हे सेक्टर 14, 15, 16 मध्ये आहेत. आपण 4 मधून आलो. तिकडे गेल्यानंतर त्यांचा पण अनुभव, त्यांचा पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आपण. हे ब्रिज आहेत जे बंद केलेत यूपी गव्हर्नमेंटने सध्याला. एक ब्रिज चालू करणार आहेत आता, त्याच्यामुळे लोकांची संख्या ब्रिजच्या दिशेने पळते. तर मित्रांनो, हा आहे त्रिवेणी संगम घाट, जिथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. उद्या मौनी अमावस्या आहे, त्याच्यामुळे शाही स्नान आहे. तर 7 ते 8 कोटी लोक येण्याची शक्यता आहे आज संध्याकाळपर्यंत या घाटावर. तर इथे बघू शकता तुम्ही राहण्यासाठी आपापली चटई वगैरे जे काय असेल खाली टाकून इथंच झोपायलेत बरेच जण. तर दुसरे जिथं राहण्याची व्यवस्था गव्हर्नमेंटने केलेली आहे ती जागा कमी पडत आहे सध्या, कारण येणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आणि राहण्याची व्यवस्था हे मठ जे केलेत ती हजारांमध्ये आहे. तर हे बघू शकतात अतिशय सुंदर असं उंटाची स्वारी. ज्यांना कोणाला उंटावर बसून मस्तपैकी प्रयागराज पाहायचे त्यांनी उंटावर बसू शकतात. 4-5 उंट आलेत वाटतं इथं जे. तर आहे त्रिवेणी संगम घाटावरील ब्रिज, जे सेक्टर नंबर 4 पासून सेक्टर नंबर 20 पर्यंत जातो. बघू शकतात 1.5 ते 2 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. आणि ब्रिजवर लाखोंच्या संख्येने भाविक भक्त आहेत. चला आपल्याला पण सेक्टर नंबर 20 कडे जायचे, बघूयात. बघू शकतात मित्रांनो, आता आपण आलो सेक्टर नंबर 17ला. इथून जाते आपण सेक्टर नंबर 20. एक सेक्टर जरी तुम्हाला क्रॉस करायचा असेल तर कमीत कमी 2-3 छोटे छोटे ब्रिज येतात, ते क्रॉस करावे लागतात. आणि ते 2-3 ब्रिज क्रॉस करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला अर्धा ते पाऊण तास जातो एक सेक्टर क्रॉस करण्यासाठी. सेक्टर 20ला मी याच्यासाठी चाललो जिथे आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. चुडाव्याचे प्रसिद्ध असे जमनादास महाराज यांच्या समर्थनात आम्हाला तिथं राहण्याची व्यवस्था झालेली आहे. तर आम्ही चाललो आता सेक्टर नंबर 20ला, जिथे राहण्याची व्यवस्था आहे आमची. तर आता व्ह्यू तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू पाहायला भेटेल. संध्याकाळी एकदम मस्त व्ह्यू पाहायला भेटेल आपल्याला इथे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि असंच ब्लॉग मध्ये काय काय पाहायला भेटतं बघूयात आपण. तर इथं आपल्याला सेक्टर नंबर 20 मध्ये जे आहे, तर सेक्टर नंबर 20 मध्ये आपल्याला संपूर्ण असे फेमस जे महाराज आहेत सध्या इंस्टाग्रामवर, युट्यूबवर ज्यांच्या रील्स व्हायरल होत आहेत, ITI वाले बाबा, एक हातवाले बाबा, काठेवाले बाबा, हे सर्व प्रकारचे बाबा आपल्याला सेक्टर नंबर 20 मध्ये पाहायला भेटतील.
तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि सेक्टर नंबर 20 मध्ये पाहूयात आपण की आपल्याला कुठले कुठले बाबा पाहायला मिळतात. तरी फायर ब्रिगेड तुम्ही बघू शकतात, इमर्जन्सी साठी आहे. जर कुठे आग वगैरे लागली तर लगेच ऍक्टिव्ह असतात. हे भक्तांची सर्व प्रकारची काळजी घेताना आपण बघू शकतो. तुफानाचा रश आहे पुढे जाण्यासाठी. चला तर पुढे जाऊयात, बघूयात काय काय पाहायला भेटतं. बघू शकतात तुम्ही रश पुढं. पाऊल ठेवायला जागा नाही. उद्या आहे स्नान, मोनी अमावस्ये निमित्त उद्याला जे ते स्नान होणार आहे, त्यामुळे एवढी संख्या तुम्ही बघू शकतात. प्रत्येक सेक्टर म्हणजे लाखोने भक्तांची संख्या तुम्ही बघू शकतात, लाखो मध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये. तर आता आपण चाललो सेक्टर 20 मध्ये, जिथे सर्व प्रकारचे महाराज, संत, नागा साधू, सर्व प्रकारचे महाराज आपल्याला पाहायला भेटतील. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात काय काय पाहायला भेटतं. तुम्ही बघू शकतात भजन चालू आहे मस्तपैकी. मस्तपैकी भजन चालू होतं महाराजांचं. तर असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात काय काय पाहायला भेटतं आपल्याला. तर बघू शकतात नागा साधू अघोरी, नागा साधू आहेत. नागा साधू तिथे प्रत्येक प्रकारचे आपण महाराज वगैरे बघू शकतात. नागा साधू तुम्ही पाय बघू शकतात. सेक्टर नंबर 20 आहे, जिथे संपूर्ण असे वेगवेगळे महाराज आहेत जे आपल्याला पाहायला भेटतील व्हिडिओ मध्ये. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघूयात आपण काठेवाले बाबा, एक हातवाले बाबा आपल्याला पाहायला भेटतात का ते. इथे बघू शकतात हे कोणते तरी बाबा आहेत. एकदम डेंजर असा लुक आहे बाबांचा, एकच नंबर. वाह बेटा वाह. कहाँ से आए हो? कहाँ से आए हो? हम तो आए हैं सासाराम रोहतास बिहार से। और अब मेला तो क्या कहा जाए, मेला तो खचाखच भरा हुआ है और मजा भी आ रहा है। हम लोग जैसा युवा इसे खचाखच भरी भीड़ का मजा ले रहे हैं। पता न फिर ऐसी देखने को कब मिलेगा। और जय जय। ये देखिए उधर हेलीकॉप्टर का भी सेवा दे रहे हैं कुछ लोग, और हेलीकॉप्टर का भी। हम लोग तो भाई आनंद हो रहे हैं। हम लोग युवा वर्ग हैं, युवा हम लोग अकेले ही धुनी रमाए हुए हैं। और क्या कहा जाए, सभी युवा से अपील है, सभी युवा से अपील है कि अपने अपने घर जीवन को भी घुमाएं और इस कुंभ को जिनका भी अंतिम दर्शन है दर्शन कराएं, उनको मोक्ष की प्राप्ति दिलाएं। धन्यवाद। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। चल भाऊची एकदम छान प्रतिक्रिया, छान असं छान प्रतिक्रिया दिली भाऊने। बघतात तुम्ही बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलाय कुंभमेळ्याबद्दल। हे सेक्टर नंबर 20 आहे आणि बघू शकतात तर बघू शकतात कसा दिसते प्रयागराजचा नाईटचा व्ह्यू। अजून पूर्ण संध्याकाळ झाली नाही। तर मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघूयात आपल्याला कोणते कोणते बाबा पाहायला भेटतात। हे कुठली तरी रॅली आहे काहीतरी, कुठल्या तरी बाबाची रॅली ही खूप मोठ्या प्रमाणात हे कुठल्या तरी बाबाची रॅली आहे।
वेगवेगळे बाबा साधू आहेत तिथं सेक्टर नंबर 20 ला. ज्यांना वेगवेगळ्या बाबांना पाहायचं असेल, जे फेमस आहेत इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, त्यांनी सेक्टर नंबर 20 ला यावं. जे कोणी प्रयागराजला इथून पुढे येतील, सेक्टर नंबर 20 मध्ये सगळ्या प्रकारचे बाबा तुम्हाला पाहायला भेटतील. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढं अजून काय काय पाहायला भेटते. बघू शकता तुम्ही, उद्या विविध बाबांचे रथ निघणार आहेत. तर त्यांची सजावट चालू आहे रथांची. उद्या मोनी अमावस्येनिमित्त मोठं शाही स्नान आहे, तर वेगवेगळ्या बाबांचे रथ सजवले जात आहेत. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा रथ सजवला यांनी फुलाचा. ते बघू शकतात, सुंदर सुंदर अशा माळ आहेत. अरे बापरे, हिचा लुक तर सेक्टर नंबर 20 मध्ये बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या बाबांचे आखाडे तिथे. तर यांचे परमिशन घेऊन इथं राहण्याची व्यवस्था पण होते बऱ्याच जणांची, पण त्या अगोदर तुम्हाला यांची परमिशन घ्यावं लागेल या बाबांची, तर तुमची राहण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. सेक्टर नंबर 20 आहे, भरपूर बाबा आहे तिथे. ब्लॉग मध्ये बघू शकतात तुम्ही. तो बघू शकतात मित्रांनो, हे भगवा ध्वज. आपण आलो सेक्टर नंबर 20. तर हे बघू शकतात तुम्ही, रुद्राक्षच अतिशय छान अशी महादेवाची पिंड बनवली त्यांनी, संपूर्ण रुद्राक्षाची. तर बघू शकतात फॉरेनर, ज्यांच्या सोबत सर्वजण सेल्फी काढतात. बरेच फॉरेनर सुद्धा इथे येतात, त्यामुळे हे तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये पाहायला भेटेल. खूप छान असं सीन इथला बघू शकतात. सेक्टर नंबर 20 अतिशय सुंदर असं मंदिर, कसलं छान दिसतंय हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. खूप छान, आज लाईव्ह मध्ये बघितलं. खूप छान असं मंदिर आहे, ज्याला लाइटिंगने सजवले. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटते. तर बघू शकतात मित्रांनो, उद्या मौनी अमावस्या आहे. तर महाराजांसाठी किती छान छान अशा प्रकारे रथ सजवण्यात येत आहे, अतिशय सुंदर. बघू शकतात तुम्ही, आज खूप छान वाटते. फायनली प्रयागराजला आलोत आपण. डमरूद्वार, जे आपण गेले कित्येक दिवस झालं फक्त रील्स मध्ये पाहतोय, आज लाईव्ह मध्ये पाहण्याचा अनुभव आलाय. तर बघू शकतात मित्रांनो, डमरूद्वार सेक्टर नंबर 20. अपन सीसीटीवी की निगरानी में है, कृपया सुरक्षित सहयोग करें. तर इथे संपूर्ण जागी सीसीटीव्ही लावलेले आहेत. हे मोठमोठ्या महाराजांचे आकडे, जिथे त्यांचे प्रवचन चालतात, कीर्तन वगैरे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात आपल्याला काय काय पाहायला भेटतं. तर गेट बंद केले आणि इथं प्रवेश देत नाहीत. बघूयात जाऊ देतात का. तर
बघूयात काय म्हणतात ते आपल्या ओळखीचे आहेत. नहीं हम उनके गांव से आए वाले जी। उनके गांव के महाराज जी के। ये तुम्हारे साथ बस हो गए। तर महाराजजींनी आपल्याला महाराजांमुळे आपल्याला आत एंट्री भेटलेली आहे। तिथं नॉर्मल लोकांना एंट्री नाही, तर बघू शकता तिथं जास्त रश नाही। तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं चुडाळ्याचे प्रसिद्ध असे महाराज आहेत, त्यांच्या आखाड्यामध्ये आम्हाला प्रवेश भेटलेला आहे त्यांच्या नावावरून। इथं सर्वांना एंट्री नाही, बघू शकता तिथं जास्त रश नाही, त्यामुळे चला बघूयात आपल्याला राहण्याची व्यवस्था आता कुठे। फायनली आपण जिथं राहणार आहोत त्या ठिकाणी आपण पोहोचलोत। तर महाराजांच्या ओळखीमुळे आपल्याला आत प्रवेश भेटलाय आणि आता बघूयात आपल्या राहण्याची व्यवस्था आता कुठं होते ते। तर हा होता मित्रांनो आपला प्रयागराजचा पहिला दिवस। तर ब्लॉग आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।